गेल्या अनेक दिवसांपासून अवघा महाराष्ट्र ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होता, अखेर तो दिवस आज सत्यामध्ये उतरण्यात येणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीच्या अधिकृत घोषणा आज होतीये। वरळीतील ब्ल्यू सी बँक्वेट येथे आज दुपारी या ठिकाणी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। ठाकरे बंधू युतीची घोषणा या पत्रकार परिषदेमध्ये करणार आहेत। तत्पूर्वी दोघे बंधू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना एकत्र येऊन अभिवादन करणार आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांची जागा वाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत। जागा वाटप आणि उमेदवारीबाबत देखील आज घोषणा होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधू आज मुंबईच्या विकासाचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळते। मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधू सुरुवातीला एकत्र आले, त्यानंतर अनेक वैयक्तिक घरगुती कार्यक्रमात त्यांनी एकत्र हजेरी लावलेली पाहायला मिळाली। आज राजकीय पटलावर देखील एकत्र येणार असल्याने सर्वांचे डोळे पत्रकार परिषदेवर आहेत। काही जागांवर एकमत दोन बंधू मिळून घेतील। कुठेही असं तेढ आणि ताणाताणी असं काही नाही आहे। आमच्या बैठका ह्या वारंवार होतच असतात। हा पूर्वनियोजित बैठक होती, त्याचाच हा भाग होता। आणि आजची बैठक स्वाभाविक आहे की निवडणुकीच्या पुढील रणनीतीबाबत काय तयारी आहे, निवडणुका लढवायला आपण ज्या गोष्टी करायला हव्यात त्या गोष्टीची तयारी कितपत आली वगैरे साधक बाधक आढावा घेतला, बाकी काही नाही। जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे दोन्ही पक्ष एकत्र येऊन युतीमध्ये निवडणुका लढवतील। मग उदाहरणार्थ ठाणे आहे किंवा पुणे आहे, नाशिक आहे, अनेक जिथे जिथे गरज आहे तिथे युती होईल, नक्की होईल। संपूर्ण महाराष्ट्राला माननीय उद्धवजी आणि माननीय राजसाहेब एकत्रित येऊन त्यांनी निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा जी होती त्याप्रमाणे ती आता पूर्ण होते। मुंबई महापालिकेसहित सर्व महापालिकांमध्ये ह्या दोन्ही पक्षांची युती होण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत, चर्चा चालू झालेली आहे। दोन्ही ठाकरे बंधू उद्धवसाहेब राजसाहेब ज्यावेळेला मुंबईसहित महापालिकांच्या राजकारणामध्ये उडी घेतील एकत्रित, त्यावेळेला संपूर्ण राजकारण बदललेलं असेल हे दिसून येईल। ही युती जी आहे शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे। आता राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे। ठाकरे बंधूंची आज पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। युतीचा मुहूर्त ठरलेला आहे। दुपारी 12 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। युतीची घोषणा यावेळी केली जाणार आहे। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले, त्यानंतर वैयक्तिक घरगुती कार्यक्रमानंतर या ठिकाणी आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्यासाठी एकत्र पाहायला मिळतील। आजची ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जाते। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युतीची घोषणा महत्त्वाची मानली जाते। शिवतीर्थहून आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। त्याचप्रमाणे मातोश्रीवरून संतोष देवकर आणि स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी शिवसेना भवन या ठिकाणी होऊन जोडलेत। मी आधी भाग्यश्रीकडे जाईल। भाग्यश्री, आपण पाहतोय गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपण या युती संदर्भातील बातम्या दाखवत होतो। युती संदर्भातील घोषणा लवकरच होईल या संदर्भात सर्वांच्याच नजरा लागलेल्या होत्या। दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे, काय अधिकचे अपडेट? नक्कीच नीलम, दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। ही घोषणा जी आहे ती काल संजय राऊत यांनी एक्स पोस्ट माध्यमातून केली होती। त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी कुठेही पत्रकार परिषद होणार आहे याबद्दल देखील माहिती दिली। आणि आज आपण बघतोय की ब्ल्यू सी बँक्वेट येथे ही पत्रकार परिषद जी आहे ती पार पडणार आहे। राज ठाकरेंच्या मी घरासमोरच आहे। खरं तर राज ठाकरेंचं जे घर आहे हे मुळात शिवाजी पार्कला आहे, दादरमध्ये आहे, मराठी बहुल भागात आहे। त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण बघतोय की मराठीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे कायमच त्यांच्या भाषणातनं आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते। त्यानंतर दोन्ही बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि त्यानंतर एक भव्य दिव्य असा सोहळा देखील त्यांनी पार पाडला। त्यानंतर हळूहळू वैयक्तिक कारणं असतील, घरगुती कारणं असतील, सगळ्या गोष्टींसाठी ते एकत्र दिसू लागले। रक्षाबंधनला ते एकत्र होते, भाऊबीजेला एकत्र होते, संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला देखील ते एकत्र त्यांनी हजेरी लावली। त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे
ठाकरेंच्या घरी येणं असो किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी जाणं असो, हे सातत्याने सुरू असल्याचं पाहायला मिळालं आणि आज मात्र त्यांचं राजकीय पटलावर देखील एकीकरण होताना पाहायला मिळतंय. खरं तर हे होत असताना दुपारी 12 वाजता सुरुवातीला ते बाळासाहेबांचं जे स्मृतीस्थळ आहे तिथे जाणार आहे, तिथे त्यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते तिथनं निघतील आणि थेट पत्रकार परिषदेच्या ठिकाणी ते पोहोचतील असं सांगितलं जात आहे. दरम्यान राज्यामध्ये देखील त्यांची घोषणा ज्या वेळेला होणार त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रमांचं जे आयोजन आहे ते देखील करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. तब्बल 20 वर्षांनी दोन्ही बंधू एकत्र येतात. खरं तर ही बाळासाहेबांची इच्छा होती की या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, मात्र काही राजकीय गणितं असतात. राज ठाकरेंना देखील स्वतःचा पक्ष निर्माण करायचा होता, त्यामुळे त्यांनी मनसे पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला त्यांचा जो फॉर्म होता तो किंवा आपण म्हणू शकतो की स्ट्राईक रेट होता तो चांगला होता, मात्र हळूहळू हा स्ट्राईक रेट अगदी कमी आला. विधानसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं की हा स्ट्राईक रेट अक्षरशः शून्यावर येऊन पोहोचला. त्यामुळे त्याचबरोबर आत्ता उद्धव ठाकरेंचं पक्षाचं देखील आपण बघतोय की कशा पद्धतीने तोडफोड भाजपकडनं झाली, एकनाथ शिंदे वेगळे झाले, बंडखोरी झाली आणि या सगळ्यानंतर कुठेतरी भावाची गरज आहे का अशा पद्धतीचा एक प्रश्न सगळीकडनंच विचारला जाऊ लागला होता. कार्यकर्त्यांमध्ये देखील हेच मत होतं की दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र यावे, या महाराष्ट्रासाठी एकत्र यावे. मात्र आपण बघतोय की मुंबई महापालिकेची जी निवडणूक आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते दोन्ही भावांसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.